नमस्कार, आज आलो आहे आपण नागपूर स्थित नाईक तलाव इथे, जो प्रभाग क्रमांक 20 मध्ये येतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, आतापर्यंत आपण नागपुरातील विविध प्रभागांचे आपण जर विचार केला तर खरंच अत्यंत दयनीय परिस्थिती इथली आहे। आणि जर आपण आज प्रभाग क्रमांक 20 जो नाईक तलाव म्हणून ओळखला जातो, सर्वात जुना परिसर आपण म्हणू शकतो, याला इथली परिस्थिती कशा पद्धतीने आहे, इथल्या लोकांना कशा प्रकारे नाईक तलाव जो आपल्याला थेट पाहायला मिळत आहे, तलावाची परिस्थिती काय आहे, ज्यामुळे लोकांना कशा पद्धतीने त्रास होत आहे, किंवा इथले जे नगरसेवक आहे ते लोकांच्या मते कुठेतरी हरवलेले आहे। नेमकं याचा प्रश्न काय आहे लोकांचा, हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपण थेट आलो आहे नागरिकांकडनं, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया कि यांचे प्रश्न नेमके काय आहे। जैसे आप यहाँ के रहिवासी हो, तो जो तालाब हमको दिख रहा है, मतलब मच्छर है, डांस है, तो इसका आपके लिए किस तरह से हानि पहुँच रही है? ये इस तरह से हानि पहुँच रही है कि हमारे छोटे छोटे बच्चे जो बीमार पड़ रहे हैं। यहाँ पे इतना गंदा पानी है कि हाथों में ऐसा पानी लो तो कई कीटाणु निकलते हैं। अभी हमारे यहाँ के वार्ड मेंबर कई सालों से बोल रहे हैं कि हम सुंदरीकरण बनाएंगे बनाएंगे बनाएंगे, पर वो अभी तक बना के दिए नहीं। और ना कभी ये बस्ती में आके कभी देखते नहीं, ना कभी नाइक तलाव का फेरा कभी लगाए नहीं। और ये पूरा कचरा कूड़ा उसके आंखों के सामने भी डालते हैं तो भी देख के पीछे मुँह करके चले जाते। ये पूरा घर घर गटर लाइन इसने बना के रख दी है कि पूरा अच्छा। यहाँ पे गणपति विसर्जन होती थी, देवी विसर्जन होती थी, कन्हैया विसर्जन होता था, गौरी विसर्जन होती थी, तो भी इसमें गटर लाइन संडास का पानी इसके अंदर में थ्रू चालू है। तो इतनी गंदगी में तो ये हाथ में भी अगर जो पानी लेते हैं तो इसमें कई कीटाणु निकलते हैं और हमारे बच्चे सही बीमार पड़ते हैं। आजू बाजू के जितने भी बच्चे हैं सब बीमार है, अभी आज भी बीमार है। ये यहाँ के पूरे मच्छर काट रहे। अभी तक मेंबर हमारे यहाँ का वार्ड मेंबर कुछ नहीं किया है। उसको बोलो ना तो क्या बोलते कि हाँ करेंगे करेंगे करेंगे, और कुछ ही नहीं करता। आया आके घर घर वोट ले लिए हाथ पैर जोड़ के, और अभी तक हम कुछ करे नहीं। जैसे हम सबको पता है कि एक प्रभाग मिलके 4 नगर सेवक है, तो अब तक एक तो भी नगर सेवक ने आपके घर पे आके पूछा है कि आपको ये इलाके में आप कितने साल से रह रहे हो, कि आपको कौन सी तकलीफ है? आज तक के एक भी नगर सेवक ने पूछा नहीं है घर में आकर, और न झाँक कर देखा है। और इस बात की, जैसे इतनी जो गंदगी है नाइक तालाव के अंदर, इतना दलदल है इसके अंदर में कि अगर अभी जैसे अपना नजुल बस्ती है, झोपड़पट्टी, अपने गरीब लोग हैं, छोटे छोटे बच्चे हैं, इसमें अगर डेंगू मच्छर होते हैं तो डेंगू मच्छर अगर एक बार काट ले तो इंसान बचता नहीं है। तो इसलिए नगर सेवक झाँक के देखते नहीं है। और नाइक तालाव को स्वस्थ करिए और अच्छा बनाइए सुंदरिए। पहले इतना अच्छा पानी था कि वहाँ पे हम पैसे डालते थे ना, हमारे को पैसे तक के दिखते थे पानी के अंदर, और हम ये पानी को पीते भी थे हम आगे पहले। और मेरी उम्र है 50 साल की है, 50 साल से मैं देखते आ रहा हूँ नाइक तालाव को। जैसे अभी तक जो भी नगर सेवक यहाँ रह चुके हैं, या फिर जो हाल फिलहाल में नगर सेवक है, तो आप मतलब उनके तरफ आप कभी गए हो कि हाँ हमें ये समस्या है, उसका निराकरण आप कीजिए? अब तक ऐसे कुछ हुआ है? नहीं, अभी तक तो मैडम कुछ नहीं हुआ है। यहाँ पर कोई देखते भी नहीं है, और यहाँ मच्छर भी बहुत है। इसके वजह से, गंदगी की वजह से मच्छर बहुत आते हैं। यहाँ घर घर देखो तो बहुत मच्छर है, और इसके वजह से चारों तरफ बीमारी भी हो रही है। इसके कोई देखभाल नहीं करते इधर पर, यानी कोई आते ही नहीं है देखने के लिए कि क्या हो रहा क्या नहीं। बस्ती के अंदर कोई चीज़ की कवारिश लेते नहीं यहाँ पर, ऐसा है यहाँ पर। मेरा कहने का हाँ, जो वार्ड मेंबर थे वो भी, उनका तो पता ही रहता नहीं रहता, लापता है। शांति रखो। तो उसके वजह से मेरा कहने का मतलब है तालाब का अच्छा स्वच्छ बनाओ और अच्छा सफाई बनाओ और गंदगी हटाओ, बस ये कहना है। जैसे हम सबको पता है कि आपने अभी बोला है कि नगर सेवक कहीं तो गुम है, क्योंकि हमको पता ही नहीं, आप लोगों को पता ही नहीं कि नाइक तालाव प्रभाग क्रमांक जो 20 जो नागपुर स्थित है, और बहुत पुराना इलाका है, कि वहाँ के नगर सेवक कौन है, क्योंकि अभी तक उन्होंने कभी झाँक के भी नहीं देखा है। तो सच में कहीं ना कहीं ये बहुत मतलब दुर्दैवी बात है सबके लिए। तो आप इसके बारे में क्या कहना चाहते हो? मैडम, पहले तो मैं बोलूँगा कि जितने भी प्रशासन में बैठे हुए लोग हैं, हमारे चारों वार्ड मेंबर यहाँ आते ज़रूर है, लेकिन लोगों से संपर्क नहीं है। सिर्फ चुनाव के समय में ही वोट मांगने के लिए आते हैं, सिर्फ आते हैं, आश्वासन देते हैं। उप महापौर रहते हुए भी हमारे वार्ड में अगर काम ना हो तो इससे बड़ी और शर्म की क्या बात हो सकती है मैडम। यहाँ तो गंदगी का आलम है। आप सेम जहाँ पे भी नज़र मारिए वहाँ पे आपको गंदगी का आलम है। आज
जो भी नगर सेवक है यहाँ पे, चारों नगर सेवक, 4 में से एक भी नहीं आता मैडम यहाँ पे। ना किसी बस्ती में सर्वे मारते, ना किसी को किसी की दुख तकलीफ सुनने या समझने की उनको भगवान बुद्धि नहीं दे रहे ये सब चीज़ों को करने के लिए। जैसे आप सबका ये मानना है कि जो गटर लाइन है वो होनी चाहिए, मतलब लेकिन यहाँ पे एक गटर लाइन भी नहीं है, जो पानी है वो डायरेक्ट नाइक तालाब में जाता है। तो इसका आपको किस तरह से जो हम बोलते हैं कि मच्छर हो गए, डांस हो गए और बीमारियाँ बहुत तेज़ी से फैल रही है। क्या है मैडम, ये इसके अंदर दलदल बहुत है मैडम। दलदल रहने के कारण ये सफा नहीं है और घास फूस दुनियादारी आप देखिए, चारों तरफ इसमें गंदगी का आलम है। ये जब तक सफा नहीं होगा गटर लाइन, ये सिविल लाइन यहाँ पे मिला हुआ है मैडम, मल मूत्र मैला सब पूरा दुनियादारी का भरा हुआ है और ये प्रशासन इस पर कोई ध्यान नहीं देती है। 2 दिन दिखावे का काम करती है और फिर भूल जाती है। बस गणपति का समय उनको याद रहता है कि गणपति के समय इनको सफाई करना है, वो भी 5 दिन के लिए। फिर उसके बाद में एक आध दिन इन लोग राउंड मारते और उसके बाद में सब भूल जाते, प्रशासन भी भूल जाती है काम। अब तक आपने जैसे नगर सेवक हो गए, उनके पास कुछ निवेदन दिए कि हाँ हमको इस तरह से तकलीफ है, तो आप इसका कुछ निराकरण कीजिए। मैडम निवेदन तो 50 बार उनके पास में गए हैं हम, बोले उनको ये परिस्थिति इनको सब मालूम है। मालूम होने के बाद में भी इनके कानों में जू तक नहीं रेंगती है। नगर सेवक, सभी नगर सेवक को, चारों नगर सेवक, वो 2 नगर सेवक लेडीज जो है, महिलाएं जो नगर सेवक है वो तो आती ही नहीं और देखते भी नहीं। 2 है उप महापौर दीपराज पार्डीकर, रमेश पुणेकर जी, ये तो भूल ही गए हैं। वो अपना वार्ड देखते, ये अपना वार्ड देखता है। बीच के लोग उनको वोट नहीं दिए बोलते, ये बोलते हैं कचरे में रहते हैं, बीच के लोग कचरे में पड़े। ये पूरा कचरा है, वो क्या समझते हैं यहाँ के जो मेंबर है, नेता वगैरह, कचरा टाइप के समझते हैं कि जो जितनी भी जो बस्ती है छोटी मोटी, तो ये पूरे कचरे टाइप के, इनके तरफ में ध्यान मत करो। कब ध्यान करो जब, ठीक है, उनका मानना है कि यहाँ के जो अभी रहीवासी है वो कचरे में रहते हैं, लेकिन जब वो लोग वोट मांगने आते हैं तो फिर वो कचरे के जो रहीवासी है उनसे फिर वोट क्यों लेते हैं? ये आपका सवाल है उनके लिए। तो जब हमारा ध्यान इनको कब आएगा? जब ये लोग वोट लेने आते हैं, जब हाथ जोड़ के बोलते हैं कि हमको वोट दो करके, तो इसी के कारण हम बोलते भाई कि भाई मेंबर है भाई तो देना है इनको वोट। तो ये झूठी बातें करते हैं कि हम ये करेंगे वो करेंगे ऐसा वैसा, पर कुछ करते नहीं है। उसी बातों में हम आ जाते और इनको वोट दे देते, देने के लिए करके ये लोग ना जाते, फायदा उठाते। एकीकडे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले मोदीजी म्हणतात की स्वच्छ भारत सुंदर भारत, पण खरंच नाईक तलाव या परिसरात स्वच्छ भारत आणि सुंदर भारत याचा कुठेतरी समन्वय आहे का? कारण की इथे स्वच्छ भारत सुंदर भारतचे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात की कुठेतरी 3:13 वाजलेले आहे। तर खरंच स्वच्छ भारत सुंदर भारत इथे ही मोहीम लागू होतं का असं आपल्याला वाटतं? सर खरंच तर मोदीजीनं म्हटलं आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत, पण त्यांचे जे लोक आहेत बीजेपीचे, यांनी ते इकडे पुन्हा 3:13 वाजून दिलेले आहेत। जेव्हा कोरोना काळ जेव्हा चालू होता तेव्हा आम्ही स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे लोक घरोघरी किट वाटत होतो आणि इथे जो नगरसेवक होता दीपराज पार्डीकर, जो उपमहापौर झाला होता, त्यांनी किट न वाटता हा चौकात त्यांनी भूमिपूजनचा कार्यक्रम घेतला होता। खरं तर त्यांनी शोभला का? तो त्यांनी जो भूमिपूजनचा कार्यक्रम घेतला होता तो कुठे शोभला नाही आहे। सगळ्यांना माहीत आहे की इथे काम कोण करत आहेत आणि इथले जे 4 नगरसेवक आहेत ते बिलकुलच लापता आहेत। आम्ही त्यांना बघितलं पण नाही की कुठे काम करतायत, का करत आहेत। आज 60 वर्षात जास्तीत जास्त हा तलावाला झाला आहे, लेंडी तलावाला झाला आहे। त्यांनी आतापर्यंत कुठे काही बघितलं नाही आहेत की इथे काय करावं, लोकांना कोणती सेवा द्यावं, लोकांसोबत कसं भेटावं, लोकांच्या घरी जाऊन लोकांची प्रॉब्लेम काय आहेत ते बघायचं, ते कुठेच त्या लोकांनी काही बघितलं नाही आहेत। जेव्हा पार्डीकर जे उपमहापौर होता, नगरसेवक जेव्हा उपमहापौर झाला होता, उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी सरकारमधनं फंड आणायला पाहिजे होतं आणि हा नाईक तलाव जो सौंदर्यीकरण त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी हे कधी केलं नाही। त्यांनी फक्त आपले घरं भरण्याचे कामं केले आहेत। जे पण नगरसेवक आहेत त्यांनी फक्त लोकांच्या भरोशावर होटं घेतले आहेत, लोकांना खोटे आश्वासन देऊन आपले होटं घेतले आहेत आणि त्या होटाच्या भरोशावर ते आपले घरं भरत आहेत। लोकांकडे काही परेशानी काही बघत नाही आहेत, लोकांकडे ढाकून सुद्धा काही बघत नाही आहेत की काय झालं आहेत। आणि तसेच आपले हे आमदार, एकमेव मध्यचे आमदार बीजेपीचे आमदार आहेत विकासजी कुंभारे, ते तर कुठे दूरपर्यंत दिसत नाही आहेत।
कुठं आहेत, काय आहेत, काय झालं आहेत, काय नाही, ते कुठे काही लक्ष नाही त्यांचं, कुठे काही दिसत नाही आहेत. आणि आता तुम्ही बघत असेल की गांधी सागरचं नितीन गडकरी साहेबांनी एवढं चांगलं काम केलं आहे. मी त्यांचा मान ठेवतो आणि त्यांचा बोलतो मी त्यांच्याविषयी की त्यांनी गांधी सागरचं एवढं चांगलं काम केलं आहे. सौंदर्यीकरण केलं आहेत, दारं काढले आहेत, पाणी काढलं आहेत आणि पूर्ण जे गांधी सागर आहे ते स्वच्छ बनवलं आहेत. पण आमचे आमदार कुठे आहेत, आमचे नगरसेवक कुठे आहेत? त्यांच्याच पक्षाचे आमदार, त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आज हे आपले घरं भरत आहेत. तर ते त्यांना कुठे बोलले आहेत? आज जनता त्यांना विचारत आहेत की आमचं काम कसं होणार, इथे नगरसेवक आमच्या रोडाचं काम कसं होणार, आमच्या लेणी तलावाचं काम कसं होणार. जेव्हा पण आम्ही त्याला बोलायला जातो फक्त तो एकच विषय ठेवतो की फंड नाही आला. आता फंड गेला कुठे? जेव्हा उपमहापौर तुम्ही होते तेव्हा कितीतरी फंड आला होता. ह्या नाईक तलावाला 87 लाख रुपयाचा फंड पास झाला होता. तो फंड गेला कुठे? आज हा बाजार नाईक तलावचा बाजारमध्ये 45 लाख रुपयाचा फंड पास झाला होता. त्यामधून फक्त त्यांनी 15 लाखाचं काम मला वाटतं केलं असेल आणि ते फक्त गंगाबाई घाट सरीकर त्यांनी ते बाजार बनवलेले आहेत. सगळ्या लोकांना माहीत आहे की तो बाजार कसा बनला आहे. त्याच्यावरून तर सुंदर आपला घाट राहतो, पण ते घाटाचे बत्तर त्यांनी हे बाजार बनवलेले आहेत. पण असं व्हायला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांच्या भरोश्यावर निवडून येतात तेव्हा तुमचं काम आहे की लोकांचं काम करायचं, लोकांचा घरोघरी जाऊन विचारायचं, लोकांच्या घरोघरी जाऊन काय तुमची काय समस्या आहेत, काय आहेत, तुमच्या मकानी काय समस्या आहे, वाढीव काय समस्या आहेत, ते तुम्हाला विचारलं पाहिजे. पण ते आतापर्यंत कोणी विचारलं नाहीत. आता इलेक्शन येणार आणि ते घरोघरी फक्त हात हुटं मागायला जाणार, हात जोडून हुटं मागायला जाणार. पण आता इथची जनता, इथचे लोक सगळे समजदार झाले आहेत. अशा लोकांना ते कधी वोट देणार नाही जे लोक त्यांचे काम नाही करणार. आगामी इलेक्शन येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर समजा नगरसेवक आमदार इथे जर वोट मागायला आले तुमच्यापर्यंत तर तुमचे रिॲक्शन त्यांच्यासाठी कशा पद्धतीने राहणार आहे? ते माझे रिएक्शन जोडा, माझे रिएक्शन वेगळं, जनताचे रिएक्शन विचारा तुम्ही की जनताचे रिएक्शन काय राहणार. ते तर चपलाचा हार घेऊन त्यांच्यासाठी स्वागत करायला उभे राहणार तिथे. की त्यांनी जेव्हा नगरसेवक, उपमहापौर, आमदार असताना आमच्या जनतेसाठी काय केलं नाही आहेत, जनतेच्या समस्या विचारल्या नाही आहेत, ह्या वाड्यासाठी काय केलं नाही आहेत. मग ते चपलाचा हार घेऊन त्यांच्यासाठी फक्त ते राहणार की ते आमच्या घरी वोट मागायला फक्त हात जोडून यावे आणि आम्ही चपलाचा हार त्यांच्या गळ्यामध्ये टाकणार. हे नक्की आहेत. इथची महिला आहेत, इथची लेडीज आहेत, ह्या वाड्याची संपूर्ण महिला पूर्ण खवलून गेले आहेत की असे आम्हाला नगरसेवक, असे आम्हाला आमदार ह्या वाड्यात भेटले आहेत की जे आमच्यावर काही लक्षच नाही करत आहेत. पण यानंतर इथची जनता, इथची जनता, इथचे लोक यानंतर समजदार झाले आहेत. यानंतर ते कधी पण आले तर त्यांना ते सबक शिकवणार. जसं आपल्याला माहिती आहे की नाईक तलावच्या लगतच मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, घर आहे, तर त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने त्रास होतो? त्रास म्हणजे एवढं घाणेरडपणा आणि त्यामुळे लोकांना जो त्रास होतो आहे ते त्यांना कळायला पाहिजे की कसं त्रास होत आहे. लोकांना माहिती पाहिजे. पाण्याचा त्रास, गंदगीचा त्रास आणि त्यामुळे लोकांना, पोरांना बिमाऱ्या, ते डास आणि तुम्हाला माहिती आहे डेंग्यूच्या बिमाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे कित्येक त्रास होत आहे. पण एखादी नगरसेवक येऊन विचारत नाही आणि आमदारसुद्धा म्हणजे का लोकांच्या समस्याच तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही करणार काय आहेत. आणि त्यामुळे अपेक्षा करता तुम्ही की आमच्याकडनं आम्हाला व्होटिंग मिळालं पाहिजे, आम्हाला सर्व मिळालं पाहिजे. त्यांची सहानुभूती, त्यांचं आर्थिक समस्या तुम्ही विचारत नाही. आणि का म्हणून तुम्ही येताय विचारायला? काहीतरी समस्या विचारायला पाहिजे त्यांना की काय आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय करायला पाहिजे तुम्ही त्याविषयी काही करतच नाही. अपेक्षा करतात की आम्हाला वोट द्या. तर त्या वोटिंगमुळे तुम्ही अपेक्षा करता त्यांची कामही करायला पाहिजे ना. काम झाले तर लोक वोटिंग करतील, पण कामच जाणार नाही. आणि एवढ्या याच्यामध्ये लोक कसे राहतात, किती प्रॉब्लेम्समध्ये आहे आणि कसे मरत आहेत. आणि डेंग्यूची बिमारी, आता कोरोना आलेला आहे, आता ओमिक्रॉन आलेला आहे. त्यामुळे तुम्ही किती सुविधा द्यायला पाहिजे हे तुम्हाला समजायला पाहिजे की काय करायला पाहिजे म्हणून. पण ते काही लक्षच देत नाही. त्यामुळे कसं आज जनता एवढी भडकून गेलेली आहे की ते येणार, नगरसेवक असो किंवा आमदार येणार, पण त्यांना त्यांच्याकडून काही सपोर्ट मिळणार नाही आहे. आज लेडीज आहेत, इथे जेंट्स आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, हे ओपन आहे सगळं. त्यांच्या सुविधासाठी त्यांनी कुठेतरी जे तलावाच्या जे बाजूला आपण म्हणतो की कठडे असायला पाहिजे, म्हणजे लोकांच्या सुरक्षतेसाठी, मग तो व्यक्ती मोठा असो की लहान असो. आणि मध्यंतरी जर आपण ऐकलं असेल तर इथे लहान मुलगा म्हणजे जसं आता त्यांचे पाय घसरून आपण ओपन आहे, त्रास होत आहे लोकांना. आणि पोरं कसं आज त्यांना काही होतं याची जिम्मेदारी सरकार घेणार आहे का, नगरसेवक घेणार आहे का? मग तुम्ही जेव्हा वोट मागायला येतं तुमचं काम आहे त्यांची सेवा करणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, इथे सौंदर्यीकरण करणं तुमचं काम आहे. आज तुम्ही त्यांच्यासाठी काही नाही करताना अपेक्षा का करता की यांनी आम्हाला वोट दिलं पाहिजे.
आणि त्यांच्याकडून विचार करता की नाही तुम्ही हात जोडून आम्हाला वोट द्या, आम्हाला सगळं करा, पण त्यांच्या आर्थिक समस्या तर विचारायला पाहिजे की तुमच्या समस्या काय आहेत, तुम्हाला आमच्याकडून काय मदत हवी आहे हे विचारायला पाहिजे. आज पोरगा इथे खेळतोय, इथे काय झालं याची जिम्मेदारी कोण घेणार आहे मला सांगा तुम्ही. खरंच जर आपण नागपूर स्थित नाईक तलाव प्रभाग क्रमांक 10 याचा संपूर्ण आढावा घेतला तर लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात आहे. लोक खरंच म्हणजे जर आपण बोलायला गेलं तर खवळून आहे की खरंच इथले नगरसेवक आहे, आमदार आहे, कुठेतरी हरवलेले आहे. महापौर असतानाही इथे ज्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे काम होत नाही. स्वच्छतेबद्दल 3-13 वाजलेलं आहे, गटर लाईन नाही आहे, जर ते पण आहे तर ते पण अधुरी आहे. नाईक तलाव आपण जर एकीकडे बघितलं नागपूर स्थित जर बाकीचे तलाव बघितले तर त्याचे सौंदर्यीकरण करणं सुरू आहे, पण इथे कुठेतरी हा जो परिसर आहे तो कुठेतरी मागासवर्गीय आहे असं नगरसेवकांचंच म्हणणं आहे की इथले लोक हे किडे माकोड्यासारखे जगत आहे. पण जेव्हा तुम्ही वोट मागायला येता तर तुम्ही त्यांना का वोट मागता? त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या लोकांनी आम्हाला वोट दिला नाही. मग नागरिकांचा हा प्रश्न आहे नगरसेवकांना की आम्ही वोट नाही दिलं तर तुम्हाला नेमकं वोट तरी दिलं कोणी आहे? आज आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह मी नेहा फटिंग, शंखनाद न्यूज, नागपूर.